महिलांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण देण्यासंदर्भातचा जो कायदा तयार झाला आहे, त्या कायद्याची सुरुवात राजस्थानमधल्या एका खेड्या गावातील एका महिलेनं सुरुवात केली. तो लढा तिथून सुरू झाला. तिने खूप सफर केलं, तिनं खूप सहन केलं, परंतु त्या महिलेच्या त्या लढ्यामुळे आज महिला कामाच्या ठिकाणी सुरक्षित आहेत. त्या महिलेचं नाव होतं भौरी देवी. नमस्कार, मी स्वप्नील खराबे आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो लीगल किडा या माझ्या चॅनलवर. चॅनलच्या पुढे जात असताना, या व्हिडिओच्या समोर जात असताना सगळ्यात पहिली विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आपण एक मालिका सुरू केली आहे, सुप्रीम कोर्टाच्या महत्त्वपूर्ण निकाल. आज हा चौथा भाग त्याचा आहे आणि आजची जी कहाणी आहे ती भौरी देवी हिची. भौरी देवी राजस्थानच्या समाज कल्याण विभागामध्ये ती एक साथीन म्हणून काम करत होती. काम करत असताना तिचं काम फक्त एवढंच की महिलांनी शिकलं पाहिजे, बालविवाह झाले नाही पाहिजे, या सगळ्या गोष्टींसाठी तिचा सर्व आटापिटा चालायचा. एकदा गावात एक बालविवाह चालू होता, तिने तो रोखला आणि गावातील सो कॉल्ड जे करते धरते होते त्यांना ते पटलं नाही. त्यांना असं वाटायला लागलं की आमच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टींमध्ये भौरी देवी ढवळाढवळ करते. आता काळ पण समजून घ्या, कारण तो 1992चा काळ होता आणि त्यांना असंही वाटायला लागलं की आमच्या रीती रिवाज परंपरा यांच्या विरोधात ही बाई चालली आहे. एके दिवशी ती आणि तिचा नवरा शेतात काम करत असताना तिथं ते गावगुंड आले आणि त्यांनी भौरी देवीवर सामूहिक अत्याचार केला. परंतु भौरी देवी थांबली नाही. तिने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. परंतु झालं काय? त्या सगळ्या गावगुंडांची निर्दोष सुटका, निर्दोष मुक्तता त्या केसमध्ये झाली आणि त्या निर्दोष मुक्ततेनंतर सुरू झाला एक ऐतिहासिक लढा. सर्व महिला संघटना एकत्रित झाल्या आणि त्यांनी मिळून एक सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली, ज्याला आपण PIL म्हणतो, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. त्यांनी ते दाखल केलं आणि एक साधा प्रश्न विचारला की ज्या कामाच्या ठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहेत, त्या कामाच्या ठिकाणी महिलांवर जर अत्याचार होत असेल तर कायदा कुठे आहे? त्यासाठी कुठलाही कायदा नाहीये. विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान 1997ची ही केस आहे. बघूया, त्या काळात भारतामध्ये कामाच्या ठिकाणी महिलांना संरक्षण देणारा असा कुठलाही एकही कायदा नव्हता. सुप्रीम कोर्टासमोर प्रश्न पडला की आता महिलांना संरक्षण द्यावं कुठल्या कायद्याअंतर्गत. परंतु आर्टिकल 14, 15 आणि 21 घटनेचं या अंतर्गत महिलांना त्यांच्या सुरक्षिततेची आणि मूलभूत हक्कांची अधिकार आहे. या अंतर्गत सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निकाल दिला आणि तिथे सुप्रीम कोर्टाने दिल्या विशाखा गाईडलाईन्स. या गाईडलाईन्सनुसार प्रत्येक कामाच्या ठिकाणी एक कमिटी गठीत करायची. त्या कमिटीसमोर जर एखादी तक्रार आली तर त्या तक्रारीचा त्यांनी न्यायसंगत राहून पारदर्शकरित्या चौकशी करायची. त्या महिलेचं नाव गुपित ठेवायचं. जर त्यामध्ये पुढचा व्यक्ती दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई सुद्धा करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं की कामाच्या ठिकाणी महिलेला आदर कसा द्यायचा आणि कुठली गोष्ट त्यांचा आदर होणार नाही अशी आहे ते सुद्धा एज्युकेट करण्याचं काम तिथल्या लोकांमध्ये झालं पाहिजे, असं विशाखा कमिटीमध्ये सुप्रीम कोर्टाने क्लिअर केलंय. या निकालानंतर एक नवीन विचार आला की कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षा मिळणं हा त्यांचा हक्कच नसून हा त्यांचा संविधानिक हक्क आहे. आणि संविधानिक हक्क मिळाल्यानंतर सन 2013 मध्ये एक कायदा तयार झाला, तो म्हणजे सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमन ॲट वर्कप्लेस. त्याला आपण पॉश म्हणून सुद्धा ओळखतो. भौरी देवी एक साधारण महिला होती. कदाचित त्या काळात तिला जो न्याय हवा होता तो मिळाला नाही, परंतु तिने जो लढा दिला त्या लढ्यामुळे आज हजारो महिला कामाच्या ठिकाणी सुरक्षित फील करतात. त्यामुळेच तो लढा नंतर एक जन आंदोलन झाला महिलांसाठी आणि त्यातनं 2013 मध्ये तो कायदा सुरू झाला. ही होती कहाणी त्या विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान या केसची, ज्यात सुप्रीम कोर्टाने दिलेला तो महत्त्वपूर्ण निकाल आणि विशाखा गाईडलाईन्स. त्यामुळे आज हजारो महिला कामाच्या ठिकाणी सुरक्षित फील करतात.
मी स्वप्नील, आपण पाहतायत लीगल किडा. इथे आपण प्रत्येक केस मागचा संघर्ष, त्याची कहाणी आणि त्यामागचं सत्य उलगडतो. धन्यवाद.